लोकसभेचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ शिंदे गटाच्या शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली आहे। यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराकर, मनसे पदाधिकारी उपस्थित होते। हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना खास करून अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती त्यामुळे अडचणीनुसार या पद्धतीची तातडीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे। आणि इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मी सांगितलं की आपत्तीग्रस्त आहेत त्यांना की त्यांची निवेदनं जर तिथे देण्यात आली तर ताबडतोब त्यांची दखल घेतली जाईल। परंतु इथल्या प्रत्येक ठिकाणच्या बातम्या मी पण जमा करते आणि ते पक्षीय व्यासपीठावर नव्हे परंतु सामाजिक व्यासपीठाच्या मार्फत आम्ही सर्व माहिती शहर यांच्याकडे पाठवतो। रिसोर्टला पाण्याची टंचाई आहे त्याचे निवेदन केलेलं आहे, इकडची माहिती आम्ही जोडली निवडणूक आयोगाची परवानगी म्हणून ताबडतोब केलेली आहे। संजय राऊत यांनी पुन्हा एक आरोप केलेला आहे। संजय राऊत यांनी आरोप केला आहे कोर्ट कॅम्पिंग दरम्यान फडणवीसांना अटकेची भीती होती, स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांनी पक्ष फोडले, एकनाथ शिंदे यांना अटकेचा दबाव आणून आमदार पुण्याला सांगितले। संजय राऊत यांनी आरोप केला। त्यांचं जे काही ज्ञान आहे ना राऊत साहेबांचं ते फार अगाध आहे, त्यामुळे त्याच्यावरती मी काहीच भाष्य करणार नाहीये। पण केंद्रामध्ये गृहमंत्री त्यांचीच असताना भाजपचीच असताना कशी काय फडणवीस साहेबांना अटक होऊ? मला असं वाटतं की हे सगळे निराधार आरोप मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांबद्दल नीच हा शब्द वापरलेला आहे। तुम्ही काय म्हणाल याच्याबद्दल? नीच शब्द मुख्यमंत्र्यांबद्दल किंवा शिवसेनेच्या नेत्यांबद्दल कसं वाटतं? त्यांचा सगळे संदर्भ मी अभ्यास केला की काय परिस्थितीत ते बोलले। ते चहाच्या टापरीवरून शिंदे साहेब आणि उद्धव साहेबांचं बोलणं झालं आणि त्यात उद्धव साहेबांना मुख्यमंत्री कळतो आणि त्यांनी सांगितलं की आता उशीर झालाय। तर मला उशीर झालाय म्हटलं की तुम्ही अशी एक नवीन व्याख्या मराठीत त्यांनी भर टाकलेली आहे, त्याच्यामुळे कोणी आता मला उशीर झाला त्यांना म्हणू नका, इथं नीट शब्दांनी त्यांची ओळख